ओके. फर्स्ट चॅप्टर प्लेन टेबल सर्विंग. ओके. प्लेन टेबल सर्विंग मध्ये आपण काय शिकतोय की आता तुम्हाला मी जे काही ऑब्जेक्ट दाखवले, बरोबर आहे का, त्या ऑब्जेक्ट मला ऑन पेपर लोकेट करायचे असतील. ओके. जे काही ऑब्जेक्ट आहेत ऑन द सरफेस ऑफ द अर्थ, ते ऑब्जेक्ट मला ऑन पेपर लोकेट करायचे असेल तर मी काय यूज करणार आहे? प्लेन टेबल सर्विंग यूज करणार आहे. कशासाठी यूज करणार आहे तुम्ही प्लेन टेबल सर्विंग? प्लेन टेबल हे इन्स्ट्रुमेंट. ओके. प्लेन टेबल सर्विंग मध्ये तुम्ही प्लेन टेबल हे इन्स्ट्रुमेंट यूज करणार आहे आणि ते इन्स्ट्रुमेंट कशासाठी यूज करणार आहे की ऑब्जेक्ट लोकेट करण्यासाठी किंवा टू प्रिपेअर द मॅप. ओके. काय लक्षात ठेवणार आहे? टू प्रिपेअर द मॅप म्हणजे एखादा होल एरिया तुम्ही पहिल्यांदा कन्सिडर केला, त्या होल एरियाचा तुम्ही सर्वे केला. ओके. सर्वे केल्यानंतर मला तो होल एरिया ऑन पेपर काय करायचा आहे? शो करायचा आहे. तो ऑब्जेक्ट मला शो करायचा म्हणजे एक प्रकारचा मी मॅप प्रिपेअर करतो. ओके. तर ह्या प्लेन टेबलचा पर्पज काय असणार आहे? टू प्रिपेअर द मॅप किंवा टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन दी शीट. काय लक्षात ठेवणार आहे? प्लेन टेबल कशासाठी यूज करताय? टू प्रिपेअर द मॅप म्हणा किंवा टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन दी शीट. ओके. तर आता ह्याचा प्रिन्सिपल काय आहे? व्हॉट इज द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग? The principle of plane table serving is the parallelism. Okay. Principle of plane table serving is the parallelism. The principle of plane table serving is the parallelism. What is the meaning of the parallelism? Okay. Here A, B, C, D, and E are the सर आवाज येत नाही. करायचे ऑन शीट काय करायचे? लोकेट करायचे. काय केलं बघा आता इथं P वरून हा ए ऑब्जेक्ट बायसेट केला. P वरून काय केलं मी? हा ए ऑब्जेक्ट बायसेट केला. ओके. बायसेट केल्यानंतर मी तो लोकेट पण करणार आहे. ऑन शीट लोकेट पण करणार आहे. ओके. मी काय केलं? P वरून ए ऑब्जेक्ट काय केला? लोकेट केला. आता P टू ए डिस्टन्स 20 मीटर आहे. ओके. P टू ए डिस्टन्स 20 मीटर आहे. आता हे 20 मीटर मला इथं भेटणार आहे का ऑन शीट? 20 मीटरवर माझा P पासून हा ऑब्जेक्ट 20 मीटरवर आहे. पण मी शीटवर तो लोकेट करू शकतो का 20 मीटरच्या अंतरावर? काय करावं लागेल मला त्यासाठी? ग्राउंडवरचं जे P टू ए डिस्टन्स आहे ते 20 मीटर आहे आणि मला ते ऑन शीट लोकेट करायचं आहे हा ए ऑब्जेक्ट ऑन शीट. आता हे 20 मीटर आहे. बरोबर. P टू ए डिस्टन्स. पण ऑन शीट मला हा ए ऑब्जेक्ट लोकेट करायचा असेल तर कसा लोकेट करणार मी? तर स्केल चेंज करणार. काय चेंज करणार? मी स्केल चेंज करणार म्हणजे कन्वर्ट करणार. 1 सेंटीमीटर इक्वल टू 1 मीटर म्हणजे 20 मीटर इक्वल टू किती मीटर हो? किती सेंटीमीटर? 1 मीटर इक्वल टू 1 सेंटीमीटर. तर 20 मीटर इक्वल टू हा सांगा. 20 मीटर इक्वल टू 20 सेंटीमीटर. 20 सेंटीमीटर. म्हणजे मी काय केलं? P वरून 20 सेंटीमीटर घेतलं आणि तिथं कुठला ऑब्जेक्ट लोकेट केला? ए ऑब्जेक्ट लोकेट केला. समजलं का इथपर्यंत? येस सर. येस सर. आता मी बी ऑब्जेक्ट कन्सिडर करतोय. ओके. बी ऑब्जेक्ट मी कन्सिडर करतोय. ओके. आता मी काय केलं? P वर ऍलिडेट ठेवला म्हणजे बायसेट करण्याचा इन्स्ट्रुमेंट आहे. P वरून हा बी ऑब्जेक्ट बायसेट केला. बायसेट केल्यानंतर मी काय करणार आहे? बायसेट केल्यानंतर मला हा बी ऑब्जेक्ट ऑन शीट लोकेट करायचा आहे. त्यासाठी काय केलं मी? P टू बी डिस्टन्स मेजर करणार टेपनी.
पी टू बी डिस्टन्स, ग्राउंड वरचं डिस्टन्स काय करणार आहे, मेजर करणार आहे. ओके, मेजर केल्यानंतर हे मला 30 मीटर मिळालं. किती मिळालं, पी टू बी डिस्टन्स 30 मीटर मिळालं. ओके, ऑन शीट मी किती टाकणार, ते ऑन शीट किती टाकणार, 30 सेंटीमीटर. 30 सेंटीमीटर. आणि इथं मी काय करणार आहे, बी पॉइंट काय करणार ऑन शीट लोकेट करणार. म्हणजे पी वरून मी 30 सेंटीमीटर घेणार आणि शीट वर मी बी पॉइंट लोकेट करणार. नंतर पी वरून सी ला बायसेट करणार. ओके, नंतर ते सेम प्रोसिजर, बायसेट केल्यानंतर डिस्टन्स मेजर करायचा आणि सी पॉइंट लोकेट करायचा. आता मला सांगा, आता एक इथे लाईन जर मी कन्सिडर केली, ओके, पी टू बी, ओके, पी टू बी ही लाईन्स कन्सिडर केली, किंवा कोणती लाईन कन्सिडर करा, पी टू सी करा, पी टू डी करा, पी टू ए करा, किंवा पी टू ई करा. ओके, कोणती लाईन कन्सिडर तुम्ही करू शकता. मला सांगा, आता मी जर ही पी टू बी ही लाईन कन्सिडर केली, ओके, मी ही शीटवर जी लाईन ड्रॉ केली ती लाईन आणि ग्राउंड वरची पीबी लाईन, बघा शीट वरची पीबी लाईन, ओके, आणि ग्राउंड वरची पीबी लाईन एकामेकांना काय येतो, कशा दिसतात, परपेंडिक्युलर दिसतात का पॅरलल दिसतात, पॅरलल. पॅरलल दिसतात. बघा शीट वरची पीबी लाईन आणि ग्राउंड वरची पीबी लाईन एकामेकांना काय दिसतंय, पॅरलल. शीट वर पॅरलल दिसतात. ओके, म्हणून आपण प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग काय सांगतोय, पॅरललिझम. द प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग इज द पॅरललिझम. क्लिअर का, Yes, sir. प्रिन्सिपल ऑफ प्लेन, ओके, प्रिन्सिपल ऑफ प्लेन टेबल सर्विंग इज द पॅरललिझम. तर त्याचं मीनिंग काय, ओके, मीनिंग काय ते बघूया आपण. The principle of plane table serving is the parallelism, meaning that the rays draw from station to the object. Okay, the rays draw from station to the object on the paper. Okay, are parallel to the lines from the station to the object on the ground. The meaning of parallelism is the rays draw from station to the object on the paper are parallel to the lines from the station to the object on the ground. जर इथे मी बघितलं तर पी हे माझ्यासाठी काय स्टेशन पॉइंट आहे आणि बी हे माझ्यासाठी काय ऑब्जेक्ट आहे. ओके, मग शीट वरच जी लाईन आहे स्टेशन पासून ते ऑब्जेक्ट पर्यंत, ती लाईन कशाशी पॅरलल आहे, हो कशाशी पॅरलल आहे, ग्राउंड वरच्या ग्राउंड लाईन. वरच्या लाईनशी पॅरलल आहे. ग्राउंड वरचं जे काय स्टेशन पॉइंट आणि ऑब्जेक्ट आहे त्या लाईनशी पॅरलल आहे. पेपर वरची लाईन स्टेशन पासून ऑब्जेक्ट पर्यंतची ती लाईन कशाची पॅरलल आहे, ग्राउंड वरचं स्टेशन टू ऑब्जेक्ट पर्यंत. ओके, शीट वरची लाईन आणि ग्राउंड वरची लाईन एकामेकांना काय पॅरलल आहेत, त्यामुळे आपण याचं मीनिंग काय सांगतो, पॅरललिझम. कळालं का माने, ओके. Okay, the meaning of parallelism: the rays draw from station to the object on the paper are parallel to the lines from the station to the object on the ground. Okay, next. The relative position of the objects on the ground are represented by their plotted positions on the paper and lies on the respective rays. The table is always placed at each of the successive stations parallel to the positions it occupied at the starting station. Okay, जेव्हा जेव्हा मी इन्स्ट्रुमेंटचं स्टेशन म्हणजे इन्स्ट्रुमेंट मी चेंज करत जाणार आहे, शिफ्ट करत जाणार आहे एका पॉइंट वरून, एका स्टेशन पॉइंट वरून मी दुसऱ्या स्टेशन पॉइंटला जेव्हा इन्स्ट्रुमेंट चेंज करेल, ओके, तर त्याची पोझिशन ही पॅरलल पाहिजे. पहिल्याची जी पोझिशन आहे तीच दुसऱ्याची पाहिजे. ओके, दुसऱ्यावरून मी जेव्हा तिसऱ्यावर जातोय, इन्स्ट्रुमेंट मी शिफ्ट करतोय, तेव्हा त्याची पोझिशन ही पॅरलल पाहिजे. कुणाशी पॅरलल पाहिजे, पहिल्याने दुसऱ्या पोझिशनशी पॅरलल पाहिजे. बघा, मी जर इन्स्ट्रुमेंट एका स्टेशनवरून दुसऱ्या स्टेशनवर शिफ्ट करत असेल, जेव्हा मी दुसऱ्या स्टेशनवर इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करेल तेव्हा त्याची पोझिशन कशाशी पॅरलल पाहिजे, फर्स्ट शी पॅरलल पाहिजे. म्हणजे फर्स्ट वर जसं इन्स्ट्रुमेंट होतं तसंच इन्स्ट्रुमेंट सेकंड वर पण शिफ्ट केल्यानंतर पाहिजे. म्हणजे दोन्हीची पोझिशन ही पॅरलल पाहिजे. जसं जसं तुम्ही इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करताय, प्रत्येक जेव्हा जेव्हा मी इन्स्ट्रुमेंट शिफ्ट करतोय तर त्याची सक्सेस
डिफरंट स्टेशनवर, तेव्हा त्याची पोझिशन ही काय पाहिजे मला, पॅरलल पाहिजे, जी स्टार्टिंगची आहे त्याची. Plane table is a graphical method of surveying. Here the field work and plotting work are done simultaneously and such survey does not involve the use of field work. Okay. आता इथे मी जर बघितलं तर इथं फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क म्हणजे मी इथं ऑब्जेक्ट बायसेक्ट पण करतोय, लोकेट पण करतोय आणि कॅल्क्युलेशन पण करतोय. म्हणून मी म्हणजे ही जर तुम्ही बघितलं इथं प्रिपेअर मॅप म्हणजे एक प्रकारचं काय एक आर्ट आहे, बरोबर आहे का? आणि कसली मेथड आहे ही, ग्राफिकल मेथड. ओके. प्लेन टेबल सर्विंग इज अ ग्राफिकल मेथड. ग्राफिकल मेथड का म्हणतोय मी, कारण की मी ऑब्जेक्ट काय करतोय, लोकेट करतो आणि मॅप प्रिपेअर करतोय, बरोबर आहे का नाही? ऑब्जेक्ट मी लोकेट करतोय ऑन शीट किंवा मी मॅप प्रिपेअर करतोय, त्यामुळे आपण काय लक्षात ठेवायचं की प्लेन टेबल सर्विंग इज अ ग्राफिकल मेथड. का तर आपण बाय युजिंग द प्लेन टेबल मॅप प्रिपेअर करतो. ओके. नंतर आता फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क म्हणजे मी इथे फील्ड वर्क पण करतो आणि प्लॉटिंग वर्क म्हणजे मी इन्स्ट्रुमेंट ग्राउंडवर नेल्यानंतर ऑब्जेक्ट पण बायसेट केले, ऑब्जेक्ट बायसेट केल्यानंतर तिथल्या तिथंच लगेच ऑब्जेक्ट काय केले, लोकेट केले आणि कॅल्क्युलेशन पण माझं तिथंच झालं. त्यामुळे फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क मी सायमल्टेनियसली करतो. फक्त प्लेन टेबल सर्विंग यूज करूनच आपण फील्ड वर्क आणि प्लॉटिंग वर्क सायमल्टेनियसली करू शकतो. अदर इन्स्ट्रुमेंट, दुसरे इन्स्ट्रुमेंट नाही आहेत आपल्याकडे. ओके. जसं जसं तुम्ही पुढे जाचाल तसं तसं ऍडव्हान्स इन्स्ट्रुमेंट आहेत. प्लेन टेबल सुद्धा जे इन्स्ट्रुमेंट आहे ते बेसिक मध्येच मोडतं, सध्या कुठं यूज पण नाही होत. सध्या ऍटो लेवल असेल, टोटल स्टेशन असतील, हेच इन्स्ट्रुमेंट आपण यूज करत असतो सर्विंग करताना. ओके. ऍक्सेसरीज ऑफ द प्लेन टेबल. ओके. आता प्लेन टेबल यूज करताय. ओके. प्लेन टेबलने तुम्हाला ऑब्जेक्ट लोकेट करायचे ऑन द शीट. तर त्याच्या ऍक्सेसरीज कोणत्या प्लेन टेबलच्या? ऍक्सेसरीज ऑफ द प्लेन टेबल. फर्स्ट प्लेन टेबल. फर्स्ट काय प्लेन टेबल आहे. जर तुम्ही इथे बघितलं प्लेन टेबल, ओके, स्क्रीनवर दिसतंय सगळ्यांना? येस सर. हा आहे तो प्लेन टेबल आहे. ओके. हा आहे तो प्लेन टेबल. काय झालं? स्क्रीन दिसत नाही. तर तुम्ही इथं प्लेन टेबल, हा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो प्लेन टेबल आहे. तर एक प्रकारचा हा काय ड्रॉइंग बोर्ड आहे, तुम्ही बघितला असेल एक ते. ओके. हा जो आहे तो एक प्रकारचा काय ड्रॉइंग बोर्ड आहे, ज्याची साईज किती आहे बघा. द प्लेन टेबल इज अ ड्रॉइंग बोर्ड ऑफ अ साईज 750 by 600 mm मेड ऑफ अ वुड. दिसतंय तुम्हाला इथं, वुडचा आहे प्लेन टेबल. द टॉप सरफेस ऑफ द टेबल इज अ वेल लेवल. कसा आहे हा टॉप सरफेस? वेल लेवल्ड. ओके. हा जो काय दिसतोय तुम्हाला प्लेन टेबल, जो काय टॉप सरफेस आहे तो कसा दिसतोय? एकदम प्लेन आहे, एकदम वेल लेवल्ड आहे. ओके. द बॉटम सरफेस कन्सिस्ट ऑफ अ threaded circular plate for fixing the table on the tripod stand. Okay. आवाज येत नाही सर. ओके. स्क्रीनवर जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला प्लेन टेबल दिसतोय बघा. ओके. प्लेन टेबल इज नथिंग बट द ड्रॉइंग बोर्ड. किती साईज आहे? 750 by 600 mm. ओके. 750 by
600 mm प्लेन टेबलची साईज आहे. नंतर प्लेन टेबल जर तुम्ही बघितलं तर टॉप सरफेस काय आहे, एकदम प्लेन आहे, एकदम वेल लेवल्ड आहे. आणि बॉटम सरफेसला काय असणार आहे, एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे, ज्या प्लेटच्या सहाय्याने आपण काय करतोय, प्लेन टेबल आणि ट्रायपॉड स्टँड किंवा प्लेन टेबल आपण ट्रायपॉड स्टँडवर फिक्स करतोय. ओके, प्लेन टेबलच्या बॉटमला हा आहे तो टॉप सरफेस आणि ह्या बॉटम सरफेसला काय एक थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे, ज्या प्लेटच्या सहाय्याने आपण काय करतोय, प्लेन टेबल ह्या ट्रायपॉड स्टँडवर काय करतोय, फिक्स करतोय. हे जे तुम्हाला दिसतंय इन्स्ट्रुमेंट ते काय, ट्रायपॉड स्टँड. हे जे इन्स्ट्रुमेंट दिसते ते काय, ट्रायपॉड स्टँड. ओके, नंतर आता ह्या इन्स्ट्रुमेंटचा किंवा ह्या असेसरीजचा प्लेन टेबलचा यूज काय आहे, तर काय लक्षात ठेवणार, टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन दिस शीट बाय ड्रॉइंग द रेज. ओके, फक्त लक्षात ठेवा, टू लोकेट द ऑब्जेक्ट ऑन दी शीट किंवा लोकेट द ऑब्जेक्ट ऑन दी शीट बाय ड्रॉइंग द रेज. प्लेन टेबलचं पर्पज काय आलं की सगळ्यांना, काय फंक्शन लक्षात ठेवणार, एकदम बरोबर. ओके, तर हे झालं फर्स्ट ऍसेसरीज. ओके, accessories of the plane table surveying. First accessories, plane table. Okay, plane table is nothing but the drawing board having the size of 75 mm by 600 mm. Okay, sorry, size किती आहे, 750 mm by 600 mm. Okay, 750 by 600 mm plane table ची साईज आहे. इट इज मेड अप ऑफ वुड. टॉप सरफेस बघितला तर वेल लेवल्ड आहे. ओके, आणि बॉटम सरफेस थ्रेडेड सर्क्युलर प्लेट आहे, ज्या प्लेटच्या सहाय्याने आपण प्लेन टेबल ट्रायपॉड स्टँड वर काय करतो, फिक्स करतो. ओके, हे झालं फर्स्ट ऍसेसरीज. सेकंड, ऍलिडेड. सेकंड ऍसेसरीज कोणती आहे, ऍलिडेड आहे. सगळ्यांना ऍलिडेड दिसतोय का, हा जो आहे तो ऍलिडेड आहे. तर इथं दोन व्हॅन आहेत बघा, एक आहे तो ऑब्जेक्ट व्हॅन आहे. ओके, दोन एंडला एक पट्टी दिसते तुम्हाला आणि ह्या पट्टीच्या दोन एंडला दोन व्हॅन आहेत. हा आहे तो ऑब्जेक्ट व्हॅन आहे आणि हा आहे तो आय व्हॅन आहे किंवा साईट व्हॅन आहे म्हणतो आपण त्याला. ओके, ऑब्जेक्ट व्हॅन आहे आणि साईट व्हॅन आहे किंवा आय व्हॅन आहे, असे दोन व्हॅने आहेत. आणि तिथे एक पट्टी आहे बघा, आणि ह्या पट्टीचे जे काही एज आहे ना, त्या एजला काय म्हणायचं, बिवेल्ड एज म्हणा किंवा फिड्युशियल एज, दोन्हीपैकी एक लक्षात ठेवा, बिवेल्ड एज किंवा फिड्युशियल एज. एका व्हॅनेला काय म्हणणार, एका एंडच्या व्हॅनेला ऑब्जेक्ट व्हॅन आहे, दुसरा आहे तो साईट व्हॅन आहे किंवा आय व्हॅन आहे. ओके, अशा म्हणजे जे काही आपण ऑब्जेक्ट बायसेट करणार आहे तर तो आपण ह्या ऍलिडेटच्या सहाय्याने बायसेट करणार आहे. ऍलिडेटचे दोन टाईप असतात, एक प्लेन ऍलिडेट आणि एक टेलिस्कोपिक ऍलिडेट आहे. आणि हा जो तो आपण बघतोय तो ऍलिडेट कोणता आहे, प्लेन ऍलिडेट आहे. जो आपण बघतोय तो कोणता आहे, प्लेन ऍलिडेट आहे. ओके, आणि ह्या ऍलिडेटच्या सहाय्याने काय करत असतो आपण, पुढचा ऑब्जेक्ट आहे तो बायसेट करत असतो. तर त्याचं फंक्शन काय असणार आहे ऍलिडेटचं, टू बायसेक्ट द ऑब्जेक्ट. ओके, बघा, देर आर टू टाइप्स ऑफ द ऍलिडेट, प्लेन ऍलिडेट अँड टेलिस्कोपिक ऍलिडेट, प्लेन ऍलिडेट. ओके, तर इथं तुम्ही प्लेन ऍलिडेट बघताय. तर प्लेन ऍलिडेटच्या दोन एंडला काय आहे, एक पट्टी आहे बघा इथं, या पट्टीच्या दोन पट्टीच्या एंडला, दोन्ही एंडला व्हॅन आहेत. एक व्हॅन आहे तो ऑब्जेक्ट व्हॅन आहे आणि एक आहे तो साईट व्हॅन आहे. ओके, आता साईट व्हॅन आहे आणि ऑब्जेक्ट व्हॅन आहे किंवा आय व्हॅन आहे. आय व्हॅन काय करायचं, फक्त बघायचं. इथं जसं बघितलंय बघा, इथं आहे तो आय व्हॅन आहे, इथून बघायचं आणि इथं पुढे जो असतो तो कोणता, ऑब्जेक्ट व्हॅन आहे, आणि त्या ऑब्जेक्ट व्हॅन तो ऑब्जेक्ट काय करायचा, बायसेट करायचा. म्हणजे आय व्हॅन आहे, हा ऑब्जेक्ट व्हॅन आणि पुढचा ऑब्जेक्ट एकाच लाईन मध्ये आला पाहिजे. आय व्हॅन आहे, ऑब्जेक्ट व्हॅन आणि पुढचा ऑब्जेक्ट हे एकाच लाईन मध्ये आला पाहिजे.
ओके, जेव्हा मी आय व्हॅल्यू बघणार आहे तेव्हा ऑब्जेक्ट व्हॅल्यूची मध्ये एक क्रॉस हेअर हॉर्स हेअर असते, ते हॉर्स हेअर त्या ऑब्जेक्ट व्हॅल्यूवर पडली पाहिजे. ओके, हॉर्स हेअर त्या ऑब्जेक्ट व्हॅल्यूवर पडली पाहिजे. म्हणजे तुम्ही जेव्हा बघणार आहे तेव्हा तुम्हाला ते हॉर्स हेअर आणि तो ऑब्जेक्ट एकाच लाईन मध्ये दिसला पाहिजे. ओके, अशा प्रकारे तुम्हाला तो एलिमेंटच्या सहाय्याने तो ऑब्जेक्ट काय करून घ्यायचा आहे, बायसेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, जर तुम्ही इथं बघितलं का नाही तर नीट बघितल्यानंतर लक्षात येत आहे, हा आहे तो तुमचा आय व्हॅन आहे. ओके, आता इथं दिसत नाही एवढं क्लिअर, पण एका व्हॅनेला जो आहे ना एक हॉर्स हेअर असते बघा अशी इथं मध्ये. ओके, अशी एक मध्ये हॉर्स हेअर एक दोरी सारखा असतं, तो कोणता असतो व्हॅने, तो ऑब्जेक्ट व्हॅने असतो. आणि इथं काय नाही नसतं, फक्त सर आवाज येत नाही. the object. Okay, alidate, there are two types of the alidate. First one is the plane alidate, second one is the telescopic alidate. Okay, तर हा जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय तो प्लेन alidate आहे. ओके, जर तुम्ही बघितलं तर एक पट्टी बरोबर, आणि ह्या पट्टीच्या दोन्ही एंडला दोन व्हॅन आहेत, एक आय व्हॅन आणि एक ऑब्जेक्ट व्हॅन आहे. तर ऑब्जेक्ट व्हॅन आणि आय व्हॅन कसं ओळखणार, आय व्हॅन फक्त एक स्लिट आहे अशी, आणि ऑब्जेक्ट व्हॅन एक स्लिट तर आहेच, पण त्याबरोबर काय इथे हॉर्स हेअर. तर तुमचं काय असला पाहिजे, काय लक्ष ठेवायचं, तो काय ऑब्जेक्ट व्हॅन. आणि एक इथं पट्टी दिसते, ह्या पट्टीच्या एजला काय म्हणायचं, बिवेल्ड एज. म्हणजे ह्या बिवेल्ड एजच्या सहाय्याने आपण काय करणार आहे, रे ड्रॉ करणार आहे. बिवेल्ड एजच्या सहाय्याने काय करणार आहे, लाईन ड्रॉ करणार आहे, रे ड्रॉ करणार. ओके, तर ऍलिडेटचा पर्पज सगळ्यांना लक्षात राहील का, काय पर्पज ऍलिडेटचा, फॉर बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. ओके, ऍलिडेटचा पर्पज काय, फॉर बायसेक्टिंग द ऑब्जेक्ट. ओके,